वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। धनराट येथील प्राचीन हिंदडा मातेच्या मंदिरात परंपरेनुसार भव्य भंडारा उत्साहात संपन्न। मान्यवर व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती। नवापूर तालुक्यातील धनराट गावात असलेल्या प्राचीन व श्रद्धास्थान असलेल्या हिंदडा मातेच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेपूर्वी पारंपरिक भव्य भंडाऱ्याचे आयोजन मोठ्या भक्तिभावात व उत्साहात करण्यात आले। हा धार्मिक व सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरणारा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नेते भरत गावित तसेच धनराटसह परिसरातील 7 गावातील ग्रामस्थांच्या संयुक्त सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी हिंदडा मातेच्या विधिवत पूजनाने करण्यात आली। हे पूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नेते भरत गावित, त्यांच्या पत्नी व माजी जिल्हा परिषद सभापती संगीता गावित, उद्योजक धनंजय गावित यांच्या हस्ते तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले। पूजनानंतर भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या भव्य धार्मिक कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष दिलीप गावित, नवापूर नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मनोहर नगराडे, नगरसेवक भालचंद्र गावित, फारुख शहा, राजू आगडे, सीए वतन अग्रवाल, नगरसेविका सविता नगराडे, संगीता देसले, डॉक्टर अर्चना नगराडे तसेच धुलीपाडा गावाचे माजी सरपंच प्रकाश गावित, देवराव गावित, उमेश गावित, संदीप गावित, मंदिराचे पुजारी अर्जुन महाराज, राहुल गावित, परशुराम गावित, विपुल गावित यांच्यासह परिसरातील विविध गावातील असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। धनराट येथील दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात हिंदडा मातेची भव्य यात्रा भरते। या यात्रेपूर्वी मातेच्या मंदिरात भंडाऱ्याचे आयोजन करण्याची जुनी व पवित्र परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असून ती आजही श्रद्धेने जपली जात आहे। या परंपरेमुळे गावात धार्मिकतेबरोबरच सामाजिक सलोखा व एकतेचे वातावरण निर्माण होत असते। विशेष बाब म्हणजे माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री स्वर्गीय माणिकरावजी गावित हे आपल्या प्रत्येक निवडणूक प्रचाराची सुरुवात हिंदडा मातेच्या दर्शनाने व श्रीफळ फोडून करीत असत। त्यामुळे या मंदिराला राजकीय व सामाजिक इतिहासाचाही मोठा वारसा लाभलेला आहे। हिंदडा मातेचे मंदिर अत्यंत प्राचीन असून संपूर्ण नवापूर तालुका व आजूबाजूच्या परिसरातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते। दरवर्षी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात। धार्मिक परंपरा, सामाजिक एकोपा, भक्तिभाव आणि ग्रामस्थांचे सहकार्य यांचे सुंदर दर्शन घडविणारा हा भंडारा कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। ब्युरो रिपोर्ट, वाद विवाद न्यूज, संपादक दर्शन डोले, नवापूर। सालाबादाप्रमाणे दरवर्षी हिंदडा मातेचा या ठिकाणी यात्रा भरते आणि हा म्हणजे बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी यात्रा, आमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून या ठिकाणी प्रख्यात यात्रा आहे धनराटची आणि तिचं आज मातेचं पूजन आहे। म्हणजे पुढच्या 1 तारखेपासून या ठिकाणी यात्रेला सुरुवात होईल। त्याच्या अगोदर हिंदडा मातेचं पूजन होतं आणि दरवर्षी आम्ही मातेचं पूजन असतं तर 7 पाडे आम्ही 7 पाडे मिळून या ठिकाणी आम्ही एकत्रितरित्या आमचा गावाचा फाळा असतो। यावर्षी आमचा 70 रुपये फाळा आहे। प्रत्येक घरातनं 70 रुपये आम्ही एकत्रित करतो आणि मातेच्या इथं आम्ही बकरा आणि एक कोंबडीचं त्या ठिकाणी आम्ही प्रसाद म्हणून वाटप करतो आणि तो जो प्रसाद असतो तो प्रत्येकाच्या घरी देतो। जो तो त्याच्या घरी प्रसाद म्हणून त्याच्या परिवारासोबत बसून खातो। माझंही दरवर्षी मी या ठिकाणी तो सालाबादाप्रमाणे आम्ही बऱ्याच वर्षापासून करत आलो आहे आमचा परिवार। पण लोकनेते माणिकराव दादा हे आपल्यात नसल्यामुळे तेव्हापासून माझं या ठिकाणी पूजा राहिली होती आणि दरवर्षी आमचं असतं की दरवर्षी आपण इथं काही ना काही तरी मातेच्या इथं पूजन करावं आणि महाप्रसाद भंडारा द्यायचा। तर यावर्षी हा महाप्रसाद महाभंडाऱ्याचं आयोजन आपण केलेलं आहे। तर माझ्या परिवाराकडनं मातेच्या चरणी 11 बकऱ्यांचा महाप्रसाद आणि 21 कोंबड्यांची महाप्रसाद त्या गादीवर आम्ही चढवलेला आहे आणि ज्या लोकांची देवमोगरा मातेला, मोठ्या देवमोगरा मातेला जायचं असतं त्यांची पाळणी असते, त्याच्यात माझी पण पाळणी आहे। तर 1.25 महिन्याची पाळणी असते। तर त्याच्यामध्ये आमचे जे 7 पाड्याचे लोक आहेत त्याच्यासाठी ज्यांना चालत असेल त्यांच्यासाठी ते आहे आणि ज्यांना पाळणी आहे, जे मांसाहार करू शकत नाही ते शुद्ध शाकाहारी, त्यांच्यासाठी सुद्धा वरण भात, वांगे बटाट्याची भाजी या ठिकाणी आम्ही बनवलेली आहे आणि हा कित्येक वर्षापासून या ठिकाणी
हे सातीपाड्यांचं नियोजन होतं। वर्षापासून या ठिकाणी ही पूजा अर्चा होत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आमचे ग्रामदैवत आहे, सातीपाड्यांचे ग्रामदैवत आहे। आणि माझे वडील जेव्हापासून राजकारणाला त्यांनी सुरुवात केली तर सगळ्यात पहिले पूजा ही मातेची व्हायची। या ठिकाणी ग्रामदेवतेची पूजा होऊन तिचं नारळ फोडून नारळ वाढवून या ठिकाणी आमची प्रचाराला सुरुवात व्हायची। तर आजपर्यंत त्या मातेने आमच्या परिवाराला आणि या भागातील जनतेला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिलेला आहे आणि या ठिकाणी जोही येतो ती माता त्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही। म्हणून माझ्या सर्व भाविकांना विनंती आहे की या येणाऱ्या दिवसामध्ये जी धनराटला मातेचा उत्सव होणार आहे तेव्हा सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येतात। नवापूरमधनं येतात, तालुक्यातनं येतात, नंदुरबार जिल्ह्यातनं येतात, काही साक्री तालुक्यातनं येतात, नाशिक जिल्ह्यातनं या ठिकाणी लोक येतात आणि ज्यांची त्याची मानता असते ते या ठिकाणी फेडत असतात। खूप मोठं स्वरूप या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल। रात्र 12-12, 2-2 वाजेपर्यंत ही यात्रा चालते आणि कमीत कमी 8 ते 15 दिवस ही यात्रा चालते। या ठिकाणी सर्व सातीपाड्यातील गावकरी हे सेवेसाठी या ठिकाणी येत असतात आणि हे मंदिर म्हणजे प्रख्यात जागृत देवस्थान आहे हिंदळा मातेचं। तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी हिंदळा मातेच्या दर्शनाला या, मातेचा आशीर्वाद घ्या आणि माता सगळ्यांना सुखी समाधानी आणि सगळ्यांचं आरोग्य निरोमळ ठेवो अशी माता चरणी मी प्रार्थना केली आहे आणि त्याप्रमाणे माता सगळ्यांना भरभरून आशीर्वाद देईल हा आशीर्वाद मी मागितलेला आहे। चांगल्या पद्धतीने पूजा झालेली आहे आणि यात्रासुद्धा चांगल्या पद्धतीने होईल एवढंच या निमित्ताने सांगतो। पुनश्च जे भाविक या यात्रेसाठी येतील त्यांना ही धनराड ग्रामपंचायत, धुळीपाडा ग्रामपंचायत सहर्ष स्वागत करणार आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं आणि या ठिकाणी व्यापाऱ्यांचं कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता आम्ही गावकरी म्हणून घेऊ। धन्यवाद। जय हिंदळा माता।